नमस्कार मंडळी. आयुष्याच्या प्रवासात अनेक वळणे येतात. बालपण खेळण्यात निघून जातं, तारुण्य स्वप्न पाहण्यात आणि ती पूर्ण करण्यासाठी धावपळ करण्यात निघून जातं आणि मग हळूच अगदी नकळत आपण आयुष्याच्या अशा एका उंबरठ्यावर येऊन पोचतो जिथे धावपळ थोडी मंदावते आणि विचाराची पावलं रुजवायला लागतात. तो उंबरठा म्हणजे 40शी होय. वय वर्ष 40. काही लोकांना वाटतं 40शी आली म्हणजे वय झालं, ऊर्जा संपली. पण खरं सांगू का, 40शी ही संपण्याची नाही तर खऱ्या अर्थाने स्वतःला जगण्याची सुरुवात असते. 40च्या उंबरठ्यावर पडतात समजदारीचे पावलं. दिशा चुकीची ठरली तर आधीच लागते मेंदूला चाहूल. किती खरं आहे ना. 40शीत पदार्पण करताना माणसाच्या चालण्यात, बोलण्यात आणि विचारात एक वेगळीच समजदारी येते. वयाच्या 20व्या किंवा 30च्या वर्षी आपण ज्या गोष्टीवर तासनतास चिडायचो, ज्या छोट्या छोट्या चुकावर तासनतास डोकेफोड करायचो, तेच वय 40शीत आल्यावर आपल्याला हास्यास्पद वाटू लागतं. या वयात आपल्याला कळतं की प्रत्येक युद्ध जिंकणं गरजेचं नसतं. काही ठिकाणी गप्प राहणं, काही गोष्टी सोडून देणं, लेट इट गो करणं हेच शांततेचं रहस्य असतं. जर आयुष्याची दिशा थोडी जरी चुकत असेल तर आतला एक आवाज, तो परिपक्व मेंदू आपल्याला आधीच सावध करतो. हीच ती समजदारी जी केवळ अनुभवातून मिळते. 40शी नंतरची स्त्री अशी आणखीच सुंदर दिसते कारण अंगावर अनुभवाची भरजरी शाल ओढलेली असते. अनेकदा असं म्हटलं जातं की सौंदर्य हे केवळ तारुण्यात असतं, पण ते चुकीचं आहे. 40शी नंतर स्त्रीचं सौंदर्य हे केवळ बाह्य रूपापुरतं मर्यादित राहत नाही, ते तिच्या व्यक्तित्वात उतरतं. तिच्या चेहऱ्यावरचा तो शांतपणा, तिची ती आत्मविश्वासपूर्ण नजर आणि संकटांना सामोरे गेल्यामुळे मिळालेला तो ठामपणा, हे सर्व मिळून तिला अधिकच सुंदर बनवतं. तिने अंगावर काळाच्या ओघात अनुभवाची एक भरजरी शाल ओढलेली असते. ती आता कोणाला प्रभावित करण्यासाठी जगत नाही तर ती स्वतःसाठी आणि आपल्या माणसाच्या आनंदासाठी जगू लागते. गालावरच्या त्या सुरकुत्यांनी कितीतरी आव्हाने पेललेली असतात. म्हणूनच केसावर परिपक्वतेचे सुंदर झालर असते चढलेले. आरशात पाहताना जेव्हा गालावर पहिली सुरकुती दिसते किंवा केसामध्ये एखादा पांढरा केस चमकतो, तेव्हा घाबरू नका, कारण ती वयाची घसरण नाही, ती तर तुम्ही जिंकलेल्या लढाईची चिन्हे आहेत. गालावरची प्रत्येक सुरकुती सांगते की तुम्ही आयुष्यात किती वादळे झेलली आहेत, किती अश्रू पुसले आहेत आणि तरीही हसायला शिकला आहात. केसावरची ती पांढरी झालर म्हणजे अनुभवाचा मुकुट आहे. ही परिपक्वता बाजारात विकत मिळत नाही, ती कमवण्यासाठी आयुष्याचे 40 उन्हाळे पावसाळे अनुभवावे लागतात. आयुष्याचा हा टप्पा म्हणजे वयाचा मधला काळ असतो. आपण सर्वांशी प्रेमाने राहून मनी आत्मनांद जपायचा असतो. मंडळी, 40शी हा आयुष्याचा असा मधला टप्पा आहे जिथे मागे वळून पाहताना अनेक आठवणी असतात आणि पुढे पाहताना शांततेची आस असते. मुलाची जबाबदारी, करिअरची धावपळ यातून आता हळूहळू स्थिरता येत असते. या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आत्मानंद, सेल्फ लव्ह, इनर पीस. इतरांना खुश करता करता आपण स्वतःला विसरून जातो. पण 40शी नंतर स्वतःवर प्रेम करायला शिका. जुने छंद जपा, फिरायला जा, निसर्गाच्या जवळ राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांशी प्रेमाने राहा. पण स्वतःच्या मनाची शांतता कधीही भंग होऊ देऊ नका. म्हणूनच मंडळी, जर तुम्ही किंवा तुमचे प्रियजन 40शीच्या या सुंदर उंबरठ्यावर असाल तर या वयाचा स्वीकार अभिमानाने करा. सुरकुत्यांना लपवू नका, पांढऱ्या केसांना घाबरू नका, कारण हे वय तर खऱ्या अर्थाने शहाणपणाचे जगण्याचे आहे. 40शी नंतरचं आयुष्य हे थकून बसण्यासाठी नाही तर अनुभवाच्या शिदोरीवर अधिक समृद्ध आणि आनंदी जगण्यासाठी आहे. तुम्हाला हा विचार कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तुमच्या 40शीत असलेल्या किंवा या टप्प्यावर पोहोचलेल्या प्रत्येक मित्रासोबत किंवा मैत्रिणीसोबत, नातेवाईकासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. तुमचे आयुष्य आनंदी आणि समृद्ध राहो. थँक्यू.